आझाद मैदानावर आज माननीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधातलं आंदोलन झालं। देशभरात हा विषय आता अजेंड्यावर आलेला आहे आणि हा प्रश्न नेमक्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सुटण्याच्या शक्यतेवर आहेत का, या संदर्भात आपण माननीय भीमराव आंबेडकर सर सोबत बोलूया। सर, सर्वप्रथम आपलं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत। ईव्हीएम सारखा आंदोलन आता दिल्लीमध्येही मोठ्या प्रमाणात आणि देशभरात ते आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहे। मुंबईमध्ये या आंदोलन करण्यामागची नेमकी भूमिका काय आहे? इतर राज्यामध्ये ही आंदोलनं सुरू झाली। दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती 2 आंदोलनं झाली। एका आंदोलनामध्ये मी होतो, माझी संघटना होती भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल होते, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही जजेस होते। पण मुंबईमध्ये अशा प्रकारचं काही आंदोलन नाही। येणाऱ्या 17 तारखेला नागपूर येथे देखील याच्या प्रकारे असं आंदोलन आहे। नागपूर हायकोर्ट आणि सबऑर्डिनेटेड जे कोर्ट आहेत त्याचे वकील हे आंदोलनं करतायत। मुंबईमध्ये होत नाही, ही कुठेतरी सुरुवात करावी, हा मेसेज द्यावा। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे। इथे जे घडतं ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातं। ह्या माध्यमामधून सुप्रीम कोर्टापर्यंत हा आमचा आवाज जावा, कारण आम्हाला ह्यातील राज्यकर्त्यांकडून कुठलीही अपेक्षा नाही। राज्यकर्त्यांनीच ही ईव्हीएम मशीन या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मतदानासाठी लादलेली आहे, म्हणून त्यांच्याकडे अपेक्षा न करता सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी ह्याची सुनावणी घ्यावी आणि सत्य बाहेर येऊन हे लोकांचा जो आवाज आहे लोकशाहीमधला, त्या आवाजाला कुठेतरी न्याय द्यावा, ह्याच्यासाठी ही आंदोलनं सुरुवात केलेली आहेत। ह्याच्या पुढे जाऊन आम्ही देशाभरामधले जे वकील संघटना आहे, जे सुशिक्षित आहे, देशासमोर न्याय व्यवस्था समोर ते नेहमी असतात, त्या वकिलांनी सेपरेट आंदोलनं करावी। नागपूरचं ज्याचं उदाहरण मी आता सांगितलेलं आहे, जर वकील रोडवरती आले, पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेला याचा विचार करावा लागेल। ईव्हीएम लोकांची मागणी आहे, ईव्हीएम बंद करा म्हणून, ती मागणी सँक्शन होऊन येणाऱ्या 2024चं एप्रिल मे मध्ये कधी इलेक्शन होईल, जनरल इलेक्शन, पार्लमेंटचं इलेक्शन, त्या बॅलेट पेपरवरती व्हावं, ही आमची साधी मागणी आहे। हा आमचा हक्क आणि अधिकार संविधानाने दिलेला आहे, तो ह्या सरकारने ऐकावा, कोर्टाने ऐकावा, ह्यासाठी आजची सुरुवात होती। सर, असं म्हटलं जातं की ईव्हीएम जे आहे हे ईव्हीएम आंदोलनावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत नाही, निवडणूक आयोग त्यावर काही बोलत नाही, परंतु या दोन्ही ठिकाणी जन आंदोलन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं आहे। परंतु म्हटलं असं जातं की हा कायदा संसदेने मंजूर केलेला आहे, त्यामुळे संसदेत बहुमत ज्या पक्षांचा आहे त्या पक्षांनी जर यावर विचार केला नाही तर 2024 पर्यंत हा प्रश्न सुटू शकतो का, ही शंका आहे। याबाबत नेमकं आपल्याला काय वाटतं? सुप्रीम कोर्टाला याचा अधिकार आहे। संसदेमध्ये कायदा पास झाला की नाही ह्याच्याबद्दल मला माहिती नाही बाबा, त्याच्याबद्दल पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टमध्ये ह्याची काय अमेंडमेंट वगैरे असं काय झालेलं नाही। ईव्हीएम मधल्या बाबतीत लोकांचा आवाज आहे, हा लोकशाहीमध्ये हा दडपला जाऊ शकत नाही। त्याचं प्रतिबिंब हे सभागृहामध्ये उठायला पाहिजे, न्यायव्यवस्थेमध्ये उठायला पाहिजे, म्हणून ह्या आंदोलनाची सुरुवात आहे असं मी समजतो। सगळ्या देशाभरामधून जर ह्याचा उठाव झाला तर सरकार असेल, न्यायपालिका असेल, त्यांना बॅलेट पेपरवरती हे इलेक्शन घ्यावं लागेल, नाहीतर देशामध्ये अजराक्त माजू शकते। या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जनतेचा विरोध आहे, परंतु जनता ही रस्त्यावर उतरताना दिसत नाही कुठल्याही आंदोलनाच्या संदर्भात। जनतेचं हे जे काही अदृश्य असणं आहे रस्त्यातून, या संदर्भात मग नेमकं आपल्याला काय वाटतं आणि जनता येईल का या संदर्भात? जनतेचा विरोध आहे, पण जनता स्कॅटर आहे, विखुरलेली आहे बाबा। लोक स्वतः म्हणतायत की ईव्हीएम मध्ये काहीतरी झोल आहे, हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे। मी याचा ब्लेम करेन ज्या नॅशनलाइज पार्टी आहेत, रजिस्टर आहेत नॅशनल लेवलवरती, त्या लीडरनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी रोडवरती येऊन लढाई करणं गरजेचं आहे ईव्हीएमच्या विरोधामध्ये।
तरच लोकांमध्ये चांगल्यापैकी मेसेज जाऊ शकतो. आज जी आंदोलनं होत आहेत ही सामाजिक संस्था, NGO संस्था, छोट्या संघटना ह्यांच्या माध्यमातून होत आहेत. जर एकाच वेळेला जर विरोधी पक्ष, देशामधले लीडर जर एकत्र आले दिल्ली सारख्या ठिकाणी, लाखो लोक तिथे उभे राहिले या EVMच्या विरोधामध्ये, निश्चितपणे सरकारला, न्यायव्यवस्थेला त्याची दखल घ्यावी लागेल आणि EVM हे हटवावं लागेल. नमो बुद्धाय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर साहेब यांनी संविधानाचा हक्क आम्ही कसा शाबूत करून दाखवू हे या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे. आणि धन्यवाद सर, आपण त्रिवेज मीडियाला भेट दिली त्याबद्दल.